आज आम्ही म्हणतोय की आम्ही 2100 देणार. की दादा 1500 रुपये तुम्ही देता, 2100 रुपये द्या ना, तुम्हाला 2100 रुपये देणार. आता फक्त एक तास बाकी आणि सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार पैसे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सकाळ धरूनच पैसे जे ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि तो हप्ता म्हणजे 12वा अधिक 13वा हप्ताचे मिळून 2 हप्ते एकत्रितरित्या जमा होणार आहेत आणि हे पैसे आज उद्या आणि परवा दिवशी 3 दिवस सलग लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होत राहणार आहेत. परंतु यामध्ये काही लाडक्या बहिणी वगळण्यासुद्धा आलेल्या आहेत. चला तर जाणून घेऊया कोणत्या लाडक्या बहिणी वगळल्या, कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होणार आणि सकाळ धरून मेसेज नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींना येत आहे. संपूर्ण डिटेल माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनल जर नवीन आलेलं असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर सर्वात अगोदर म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आज सकाळी काही लाडक्या बहिणीच्या किंवा काही नवीन जिल्ह्यांमध्ये ज्या जिल्ह्यांचं नाव यादीमध्ये आलेलं आहे अशा जिल्ह्यांच्या यादीमध्ये नवीन मेसेज जो आहे तो आलेला आहे. तो म्हणजे 3000 रुपये जमा झाले. तर तुम्ही स्क्रीनवर मेसेजसुद्धा पाहू शकता. एका SBIच्या बँकेमध्ये हा मेसेज आलेला आहे. तो म्हणजे 3000 रुपये जे ते जमा झालेले आहेत. चला तर पाहूया आता अजून कोणत्या लाडक्या बहिणींना मेसेज येणार किंवा काय विषय होणार. संपूर्ण डिटेल माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज अखेर हप्ता वाटप करण्याचे सर्व नियोजन जे आहे ते झालेले आहे आणि पैसे वाटप वितरणचा सुरू देखील झालेलं आहे. तो म्हणजे 12वा अधिक 13वा हप्ता 2 हप्ते एकत्रितरित्या जे ते जमा करण्यात येत आहेत. कारण मित्रांनो आज आहे 18 तारीख आणि 18 तारीख असल्यामुळे आज लाडक्या बहिणी पैसे वाटप करण्यास भरपूर उशीर ऑलरेडी झालेला आहे. परंतु आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. चला तर पाहूया आज नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत आणि 3 नवीन याद्या ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत. अतिशय जबरदस्त अशा याद्या जाहीर झालेल्या आहेत. त्यामध्ये पहिली यादी आहे पात्रता यादी, त्याच्यानंतर आहे अपात्रता यादी आणि तिसरी यादी म्हणजे आहे पेंडिंग यादी. तर या 3 याद्या जाहीर झालेल्या आहेत. ज्या महिलांचं ज्या यादीमध्ये नाव आहे त्याप्रमाणे लाडक्या बहिणींना पैसे जे आहे ते वितरण केलं जाणार आहे. तर सर्वात पहिली म्हणजे पात्रता यादीमध्ये नेमकं कोणाचं नाव आहे व पात्रता यादीच्या अंतर्गत कोणाला पैसे मिळणार ते आपण अगोदर जाणून घेऊया. त्याच्यानंतर अपात्र महिला कशामुळे झालेल्या आहेत आणि आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत लगेच ती देखील माहिती आपण पुढे जाणून घेणारच आहोत. चला तर आता मेन अपडेटकडे होऊया. तर 12वा आणि 13वा हप्ता 100% लाडक्या बहिणीच्या खात्यावर आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेलीच आहे. कारण याच्याविषयी ऑफिशियल माहिती जी आहे ती अदिती तटकरेताई महिला व बालविकास मंत्री आहेत ते त्यांनी दिलेली आहे. सोबतच बहिणींचे लाडके भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांनी देखील त्याच्याविषयीची माहिती जी आहे ती दिलेली आहे. भरपूर महिलांचा प्रश्न होता 12वा हप्ता आम्हाला मिळाला नाही, परंतु आता टेन्शन घेऊ नका मित्रांनो, 12वा हप्ता वाटप करण्याचे आदेश तर आलेले आहेतच. त्यातच 13वा हप्तासुद्धा 12 हप्त्याच्या सोबतच वितरण करण्याचे सक्त आदेश जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. चला तर पाहूया आता नेमकं 12वा हप्ता कोणाला मिळाला नाही व 13वा हप्ता कोणाला मिळाला नाही आणि कधी मिळणार किंवा आज तर मिळणार आहे परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार ते देखील आपण पाहूया. तर आता 12 हप्ता ज्या महिलांचा राहिला होता किंवा 12 हप्त्याची प्रतीक्षा ज्या महिलांना भरपूर दिवसापासून होती तो दिवस अखेर आज उजळलेला आहे आणि आज सकाळपासूनच लाडकी बहीण योजनेचे पैसे जे ते खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत. त्यामध्ये मग 12वा हप्ता आहे, 13वा हप्ता आहे, असे मिळून 2 हप्ते एकत्रितरित्या जे ते त्यामध्ये आलेले आहेत. आणि लाडक्या बहिणींसाठी स्पेशल गिफ्ट असणार आहे ते म्हणजे रक्षाबंधनाचं स्पेशल गिफ्ट देखील लाडक्या बहिणींना वितरित केलं जाणार आहे. ते गिफ्ट कोणतं असणार आणि महत्त्वपूर्ण म्हणजे अदिती तटकरेताईंनी ट्विटरवर ट्विट करून स्पेशल सांगितलेलं आहे की आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेच पाहिजेत कुठल्याही परिस्थितीत किंवा किती उशीर झाला तरी चालेल, परंतु आता इथून पुढे उशीर अजिबात करायचा नाही अशा पद्धतीचे आदेश अदिती तटकरेताईंनी दिलेले आहेत. व याच्याविषयीची महायुती सरकारचा हा दृढ निश्चय आहे की लाडकी बहीण योजना जी आहे ती कंटिन्युअसली चालू ठेवायची, कुठल्याही प्रकारची बंद होऊ द्यायची नाही किंवा काही अडचण योजनेमध्ये येऊन द्यायची नाही अशा पद्धतीचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. आणि सर्वात मोठी अपडेट मित्रांनो आपण म्हणू शकतो किंवा आतापर्यंत यूट्यूबवर कोणीही दिली नसेल ती अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलो. ते म्हणजे 2100 रुपये जे आहे ते कधीपासून तुमच्या खात्यावर जमा होणार त्याच्याविषयीची अत्यंत डिटेल व ऑफिशियल माहिती जी आहे ती आपल्याला आलेली आहे. ती डिटेल आणि ऑफिशियल माहिती आपण लगेच जाणून घेऊया. आता नवीन महिना चालू झालेला आहे मित्रांनो, जुलै महिना जो आहे तो चालू झालेला आहे आणि जुलै महिन्यात चालू झाल्यामुळे जुलैचा हप्ता तर तुम्हाला मिळणार आहे, जूनचाही मिळणार आहे, परंतु ऑगस्टचा हप्ता अतिशय लाभदायक ठरणार आहे. कारण की 14वा हप्ता जो येणार आहे त्या 14व्या हप्त्यापासून तुम्हाला 2100 रुपयाचं वितरण करण्याचा निर्णय शासनाने दिलेला आहे. म्हणजे 2100 रुपये तुम्हाला 14व्या हप्त्यापासून डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे तुमच्या खात्यामध्ये
खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि याच्याविषयीची नवीन यादीसुद्धा जाहीर झालेली आहे. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरण होणार त्याची यादी आपण लगेच जाणून घेऊया. 18, 19, 20 या 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, कारण की 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलंच जाणार आहे. आणि ही आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे, कारण आज सकाळपासूनच लाडक्या बहिणींना मेसेज पडायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला देखील पैसे आले की नाहीत लगेच कमेंटमध्ये तुम्ही सांगून टाकायचं आहे, कारण की भरपूर जिल्ह्यामध्ये आज पैसे येत आहेत. स्टेप बाय स्टेप पैसे येत आहेत. जिल्ह्यांची नावंही सांगतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार, कोणत्या महिला योजनेतून बाहेर होणार किंवा अपात्र होणार त्याचीही माहिती आपल्याकडे आलेली आहे. ती देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून लगेच जाणून घेऊया. तर महत्त्वपूर्ण म्हणजे आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यावर 12वा हप्ता अधिक 13वा हप्ता असे मिळून 2 हप्ते वितरणचे तर सुरू झालेलं आहे. तुम्हाला ते देखील समजलं असेलही. तर आता लाडक्या बहिणी खुश होणारच आहेत, कारण की 2 हप्ते तर सोबत जमा होत आहेत. त्याच्यासोबतच लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं स्पेशल गिफ्ट देखील मिळून जाणार आहे. ते गिफ्ट कोणतं असणार, कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार, एकूण 5 गिफ्ट आहेत मित्रांनो. 5 मोठे गिफ्ट आहेत, जे की गिफ्ट तुम्ही आतापर्यंत फक्त ऐकले असतील. तर आजपासून ते गिफ्ट तुम्हाला डायरेक्ट भेटून जाणार आहेत. ते गिफ्ट आपण पाहणार आहोतच. त्याच्यासोबतच मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त अशी खुशखबर जी आहे ती आलेली आहे, कारण की आज 12वा अधिक 13वा हप्ता वितरण करण्याचा पहिला टप्पा जो आहे तो पार पडणार आहे. हो मित्रांनो, पहिला टप्पा म्हणजे काय, तर एकूण 14 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे. त्या 14 जिल्ह्यामध्ये आज पैसे जे आहे ते डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे क्रेडिट होणार आहेत. चला तर त्या 14 जिल्ह्यांची यादी आपण पाहूया. आणि कारण आजपासून सलग 3 दिवस महाराष्ट्रामध्ये पैशांचा पाऊस होणार आहे अक्षरशः, कारण की 3 दिवसाच्या 3 याद्या ज्या आहेत त्या आपल्याकडे आलेल्या आहेत. आणि या 3 यादीच्या अंतर्गत तुम्हाला डायरेक्ट लाभ किती मिळणार, कोणत्या महिलांना मिळणार, कोणत्या जिल्ह्यात मिळणार, तुम्ही अपात्र झालात का, सर्व प्रश्नांची उत्तरं जे आहे ते तुमचे आज मिळून जाणार आहेत. चला तर वळूया आपण मेन अपडेटकडे. तर ते पहिला हप्ता जो आहे तो एकूण किती टप्प्यात वितरण करण्यात येणार आहे, तर 12वा अधिक 13वा हप्ता जो आहे तो एकूण 3 टप्प्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. त्यामधील पहिला टप्पा जो आहे तो आज असणार आहे, दुसरा टप्पा उद्या, तिसरा टप्पा परवा दिवशी आणि अंतिम टप्प्याच्या अंतर्गत ज्या महिला राहिल्या असतील किंवा ज्यांच्या फॉर्ममध्ये अडीअडचणी असतील अशा दूर करून पैशांचं वितरण जे ते केलंच जाणार आहे. तर पहिला टप्पा आज आहे मित्रांनो. म्हणजे आज एकूण किती लाडक्या बहिणींना पैसे मिळणार, तर मित्रांनो लाडक्या बहिणींना आता 2 मेसेज येणार आहे. ते म्हणजे 3,000 रुपये जमा झाल्याचे. एक म्हणजे लाडकी बहिणींचा हप्ता तर 3,000 मिळणारच आहे, परंतु अतिरिक्त रक्कम जी आहे ती 3,000 ती सुद्धा मिळणार आहे. ती कशा पद्धतीने मिळणार आहे ते आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेऊयाच. त्याच्यानंतर मित्रांनो आता 1,500 रुपये कोणाला वाटप होत आहे, तर ज्यांना 12वा आणि 13वा हप्ता मिळाला नव्हता तर अशा महिलांना 1,500 अधिक 1,500 म्हणजे एकूण 3,000 रुपये जे आहे ते जमा होत आहेत. आता 2100 कधीपासून जमा होणार, तर ते येणाऱ्याच ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे 14वा हप्ता जो आहे तो 2100 रुपये जो आहे तो जमा करण्यात येणार आहे. चला तर आपण भरपूर वेळ झाला, आता जिल्ह्यांची यादी पाहूया. त्याच्या अगोदर मित्रांनो बहिणींच्या भावानी लाडक्या बहिणीसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे नवीन GR आणलेला आहे, तो म्हणजे 2100 रुपये हप्ता वाटप संदर्भात. कारण की रक्षाबंधनाला गेले जसं तुम्हाला गिफ्ट मिळालं होतं त्याचप्रमाणे आता तुम्हाला नवीन गिफ्ट मिळणार आहे. ते म्हणजे 2100 रुपयाचं गिफ्ट रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला मिळणार आहे. आणि याच्याविषयी ऑफिशियल GR देखील आत्ताच जाहीर झालेला आहे. चला तर मित्रांनो आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप तो म्हणजे 11वा अधिक 12वा हप्ता तर तुम्हाला 11 मिळालेला आहेच. त्याच्यानंतर आता 12वा अधिक 13वा हप्ता मिळून 2 हप्ते जे ते एकत्रितरित्या जमा करण्यात येणार आहेत. तर आता आताच मिळालेल्या निर्णयानुसार मुख्यमंत्र्यांची बैठक जी ती पार पडली आहे आणि बहिणीसाठी 4 मोठे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. आता हे 4 निर्णय कोणते असणार, तर मित्रांनो ते 4 निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. ते म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना सिलाई मशीनचं वितरण जे आहे ते आजपासून सुरू करण्यात येणार आहे. 14 जिल्ह्यांमध्ये सिलाई मशीनसुद्धा मिळणार आहे. आणि 12वा हप्ता अधिक 13वा हप्ता मिळून 2 हप्ते एकत्रितरित्या जमा केले जाणार आहेत. चला तर पाहूया नेमकं आता कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या मिळणार आणि कशा पद्धतीने सर्व गोष्टी क्लिअर कट होणार आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. तर मित्रांनो आज दिनांक आहेत आणि त्या दिनांकानुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार, तर एकूण 14 जिल्ह्यांची यादी तुम्हाला मी सांगत आलेलो आहे. 14 जिल्ह्यामध्ये तुम्हाला आज पैसे जे ते मिळून जाणार आहेत. आता हे लक्षपूर्वक आहे का, आज 14 जिल्हे आहेत, उद्या 14 जिल्हे आहेत आणि तिसऱ्या दिवशी मग जे जिल्हे राहतील त्या जिल्ह्यामध्ये तिसऱ्या दिवशी पैसे वाटप होणार आहे. म्हणजे एकूण काय, तर महाराष्ट्रामध्ये सलग 3 दिवस जे आहे ते पैशांचं वितरण जे ते केलंच जाणार आहे. तर सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो आज वाटप होणाऱ्या जिल्ह्यांचं नाव आहे. पहिला जिल्हा आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर. या ठिकाणी आज लाडक्या बहिणींचा 12वा अधिक 13वा हप्ता असे मिळून 2 हप्ते एकत्रितरित्या जे आहे ते जमा करण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर आहे मित्रांनो जालना जिल्हा. या ठिकाणी देखील आज
12वा आणि 13वा हप्ता वितरित केला जाणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो सर्वांचा आवडता जिल्हा आहे मित्रांनो इकडं धाराशिव, त्याच्यानंतर आहे मित्रांनो लातूर, त्याच्यानंतर आहे बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि नाशिक. तर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज पैसे जे आहे ते वितरण होणार आहे. म्हणजे हा छत्रपती संभाजीनगर विभाग आहे मित्रांनो आणि या विभागामध्ये आज पैसे जे आहे ते वितरित केले जाणार आहेत. आता उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित केले जाणार ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. त्यामध्ये मित्रांनो आहेत सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सातारा. सोबतच इकडे आहे मग मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे वाटप केले जाणार आहेत. आणि सर्वात मोठं आणि जबरदस्त वाटप जे आहे ते तिसऱ्या दिवशी होणार आहे, म्हणजे परवा दिवशी मित्रांनो. त्यामध्ये असणार आहेत पुणे, रायगड, रत्नागिरी, त्याच्यानंतर मग इकडे आहे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, अकोला आणि नंतर मग गोंदिया असेल किंवा नंदुरबार इकडे राहिले असेल. तर शेवटच्या दिवशी सर्वात जास्त पैसे जे ते DBT माध्यमाद्वारे वितरित केले जाणार आहेत मित्रांनो. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करायचे, कारण की मित्रांनो तुमच्यासाठी गिफ्ट देखील आलेले आहे. ते म्हणजे स्पेशल रक्षाबंधन गिफ्ट जे आहे ते शासनाने देण्याचा निर्णय ठरवलेला आहे. चला तर ते गिफ्ट पाहूया मित्रांनो. या 3 याद्या मित्रांनो तुम्हाला आपण दिलेल्या आहेत. पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी. 3 याद्या तुम्हाला मिळाल्या असतीलही. या 3 यादीनुसार पैसे वाटप होणार आहेत. कुठल्याही प्रकारचा यादीमध्ये बदल होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचे नवीन चेंजेस होणार नाहीत. आणि तुम्हाला पैसे एकूण मिळणार किती आहेत तर 3,000 रुपयांचे 2 मेसेज तुम्हाला येणार आहे. दुसरा मेसेज कशाचा येणार आहे ते देखील तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, पुढे सांगणारच आहे. त्यामध्ये सर्वात अगोदर म्हणजे अपात्र देखील भरपूर महिला ज्या त्या करण्यात आलेल्या आहेत किंवा कंटिन्युअसली अपात्र महिला काढून टाकत आहेत. त्याचे महत्त्वपूर्ण म्हणजे या चुका तुम्हाला करायच्या नाही. त्या 4 चुका तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, स्टेप बाय स्टेप सांगतो, टेन्शन घेऊ नका. कारण की 4 चुका जर तुम्ही केल्या तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ जो आहे तो लाडकी बहीण योजनेचा अजिबात मिळणार नाही. त्यामधील सर्वात पहिली चूक यांनी सांगितलेली आहे, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला इतर कुठल्या योजनेचा फॉर्म अजिबात भरायचा आहे नाही. मग ती संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही शासकीय योजना असतील की ज्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 1,500 रुपयापेक्षा जास्त मानधन जर मिळत असेल तर मग मात्र तुम्हाला त्या योजनेचा कुठल्याही प्रकारचे फॉर्म अजिबात भरायचा नाही. तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 12वा, 13वा आणि 14वा हप्ता मिळून जाणार आहे. त्याच्यानंतर दुसरा नियम काय सांगतो मित्रांनो, तर तुमचे उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. जर उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे. तिसरा आणि चौथा नियम मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहे, कारण की भरपूर महिला याच नियमाच्या अंतर्गत अडकत आहेत व त्यांना पैसे मिळत नाहीत. तर यामधील तिसरा नियम महत्त्वपूर्ण काय सांगतो तर तिसरा नियम असं सांगतो मित्रांनो, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता पाहिजे असेल तर मग मात्र तुमचे KYC असणे अत्यावश्यक आहे. जर KYC केली नसेल तर मग मात्र तुम्हाला 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. आणि चौथा नियमाच्या अंतर्गत मित्रांनो काय विषय झालेला आहे की भरपूर महिलांच्या खात्यावर पैसे पडत आहेत परंतु विड्रॉ करत नाहीत किंवा पैसे काढून घेत नाहीत. त्या कारणास्तव पैसे माघारीसुद्धा जाऊ शकतात मित्रांनो. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे, कारण की शासकीय योजनेच्या अंतर्गत पैसेचं वितरण जिथे केलं जात असतं आणि यामध्ये सर्व लाडक्या बहिणीचा लाभ मिळावा हीच त्यांचं उद्देश असतं. परंतु काही नियम मोडल्यास तुम्हाला बाहेरसुद्धा काढू शकतात. तर आज वाटप होणाऱ्या एकूण 8 बँकांची यादी आपण पाहूया. या बँकांमध्ये आज पैसे डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे ट्रान्सफर होणार आहेत ते आपण जाणून घेऊया. तर यामध्ये सर्वात पहिली बँक आहे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर आहे HDFC बँक, त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक, त्याच्यानंतर आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. पोस्टाची बँक जर असेल किंवा ते बँकेचं खातं असेल तर सर्वात अगोदर लाभ जो आहे तो तुम्हाला वितरित केला जाणार आहे. आणि याच्यानंतर मित्रांनो इतर जिल्ह्यांचं काय किंवा इतर बँकांचं काय, तर हे बा स्टेप बाय स्टेप प्रत्येक बँकेमध्ये पैसे येणार आहेत. फक्त काय विषय होतो, ज्या सरकारी बँक आहेत त्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे वितरित होत असतात आणि ज्या नॉन गव्हर्नमेंट बँक आहे किंवा सरकारी बँक नाहीत अशा बँकेमध्ये थोडंसं लेट होऊ शकतं. 1-2 दिवस किंवा 2 दिवस जे आहे ते लेट होऊ शकतं. तर मित्रांनो आता पैठणी साडीसुद्धा लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची स्पेशल गिफ्ट जे आहे ते मिळून जाणार आहे. ते गिफ्ट कशा पद्धतीने मिळणार ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत. याच्यानंतर मित्रांनो मला आता आज वाटप होणाऱ्या सर्व जिल्ह्यांची नावे देखील सांगितलेली आहे की ज्या जिल्ह्यामध्ये आज डायरेक्ट पैसे जे ते वितरित केले जाणार आहेत. याच्यानंतर मित्रांनो गिफ्ट तुम्हाला पुढे सांगणारच आहे मित्रांनो मी. गिफ्ट आहेत मित्रांनो 2100 रुपये, 14वा हप्ता जो आहे तो 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे. हे तर 1,500 ऐवजी हे पहिलं गिफ्ट झालं. याच्यानंतर मित्रांनो गिफ्ट क्रमांक 2 आहे अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा, म्हणजे 3 गॅस सिलेंडरची सबसिडी ज्याची तुम्हाला डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे मिळून जाणार आहे. त्याचं देखील टेन्शन घ्यायचं कारण नाही. उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल आणि तुम्ही जर प्रत्येक महिन्याला गॅस भरत असाल तर तुम्हाला 2790 रुपये काहीतरी तुम्हाला मिळून जाणार आहेत. याच्यानंतर मित्रांनो आपण पुढील गिफ्ट बघूया. नवीन सिलाई मशीन
लाडक्या बहिणींना प्रेरणा देण्यासाठी सिलाई मशीनचं वितरण सुद्धा केलं जाणार आहे आणि हे सर्वात महत्त्वपूर्ण गिफ्ट आहे आपण हे देखील म्हणू शकतो. त्याच्यानंतर आहे मित्रांनो, नवीन भांडी संच जो आहे तो भरपूर लाडक्या बहिणींना मिळालेला आहे आणि अजूनही मिळत राहणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. याच्याविषयी अर्ज अजूनही चालू आहेत. अर्ज केले नसतील तर त्वरित अर्ज करा व हा नवीन भांडी संच तुमच्या नावावर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही व तुम्हाला देखील हा नवीन भांडी संच मिळून जाणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीने एकूण 20 लाख घरकुलांची यादी देखील जाहीर झालेली आहे आणि या यादीच्या अंतर्गत तुम्ही अर्ज केला असतील तर तुम्हाला सुद्धा घरकुल मिळणार आहेत. आता घरकुलावर स्पेशल आपला एक नवीन व्हिडिओ मित्रांनो लवकरच येत आहे. तो व्हिडिओ देखील ते पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट मिळत राहतील.